करकटावरी ठेवोनी
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी होत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून वेटरी आवडी
तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची इकडे इको द्या तिकडे नका इकडे दोन्ही इकडे पण द्या कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक तयाचा रिका वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रिका वाटे देवा तुका मने मद गण त्यांची सेवा तरी माझ्या देवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रिका वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में ही चरणों में गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा गुरु वर्तमान दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रवी सेवे करता निवडले अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला विठाल कीर्तना सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्ताचं कर्तव्य ठरतं. या ज्ञानवारांच्या तुकोबारांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोडसगाव विहाळे तसे आज या ठिकाणी राजे क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली नाईक फाउंडेशन राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांनी माझी टाळी घेतली यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा.
वाजवा वाजवा जोरदार. तसेच मी त्यांचा आभार मानतो. इकडं थोडं ते बेस झालं जास्त. हॅलो हां विरहाल 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 हो मी त्यांचा आभार मानतो. आणि उमाजी नाईक महाराजांचे राजांचे तुम्ही सर्व मावळेच आहेत. मावळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. वाजवा जोरदार असं कडकड कडकड. तसेच मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझ्या आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजच्या पुरी पळून जाणे पोरं बापाला धोका देणे पोरी झाले ना सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून काय लागा भानगड. म्हणजे आजच घेऊन टाकतो विठाल विठाल. आणि आज क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सर्व मावळ्यांनी एवढा मोठा देहभव्य सोहळा केलाय. एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. तू रे बरं हे बरं उठ पिवळ्या शर्टवाला. आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे. बोल बोल घाबरू नको. काय पाहिजे. असं अटेन्शन मध्ये थांब. हां काय पाहिजे. अगरबत्ती बोलले बस खाली. तोड रे पिवळ्या उठ उठ उठ. चप्पल काढा रे फेकून द्या तिकडं. कीर्तनात चप्पल घालायची असते ते काढ चप्पल इकडं. ए पोरायचं चप्पल इथं ठेवतो का. आता काही दिवसांनी इथं ठेका पेव तर काय. ए बरं ते काढ चप्पल तिकडं. ए काय तोंडे चप्पल काढणार आहे पण इथं काढ. काढ बरं चप्पल. चप्पल काढ रे टोपीवाले. उठ उठ चप्पल काढते फेकून दे तिकडं. तुमची आहे का नाही फेकून तिकडं. विधान 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 कॅमेरा चालू असून तुम्ही इथं मोबाईल बघता. खाली ठेवते मोबाईल. खाली ठेव मोबाईल. इथं भगवान चॅनलवाले आपले चॅनलवाले मालक बसले आणि तुम्ही इथं मोबाईल काढता का. अरे चड्डीच काढील आता तुमची. उठ रे उठ उठ तू. आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे. आवाज वाढव थोडी इकडे द्या याला मॉनिटरला द्या. हां नाही भाग्य पाहिजे. काय पाहिजे. बस खाली. पोरं जोरात बोला. काय पाहिजे. आवाज नाही तर जेवले काय नाही तुम्ही. जोरात बोला. भाग्य पाहिजे. आता देवाचं दर्शन घेण्यासाठी आता सांगितलं ना भाग्य पाहिजे. आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत गारी भजन पूजन हो भाग्यवंत गारी भजन पूजन. भाग्य पाहिजे. पक्वासाठी जोरदार टाळी वाजवा. नाही 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 कीर्तनात वाजवणं सोपं नाही. हां यांचं 10-20 वर्षाचं तप आहे. कोणी उठायचं माझ्या पोरला पक्वा शिकवा. बापाची पेन नाही. सळून इथून उठायचं. ए ते मोबाईल खाली रे. आता सांगितलं मला नाही तर सरळ इथून उठ. सरळ बाबली खाली जा. चालू दे तुझी गेम. गई मे सांगून दे.
बस कीर्तन एक समाधान. आज मावळ्यांनी उमाजी नाईक यांच्या राजा साहेबांनी आज मावळ्यांनी एवढा मोठा देव सोहळा काय कशासाठी बारके मुले त्यांचं कीर्तन ऐकून दोन्ही घडले पाहिजे ना. म्हणून महिला मंडळ कोणता पण कार्यक्रम असू द्या कीर्तनाचा कैसा भारुडाचा असू द्या मुलानच जा काय तर त्यांना संस्कार घडले पाहिजे बर का. अय चष्मुला जिमाय विराला विराला शुद्धमीचा पोटी फळेळसाळ गोमटी किंवा कोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगलं असेल ना तो रोपटी चांगलं जन्मलवू शकतो. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज हे बपुला का आम काशी खाये. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का महिला मंडळ. पोरं लागू शकते का रे नाही. मग इथं बाबळी झाड कुठे आहे पुढचा उठ रे उठ उठ कुठं आहे इकडं कुठं इकडं कुठं कुठंच नाही तुझ्या इथं. बस खाली. शुद्ध मिदा पोटी फळसाळ गोमटी. मग महाराज हिरण्यकश्यप मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयदू आणि त्या कयदूला इंद्रदेव चोरत असताना तेव्हा नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली ए इंद्रा अरे ती महान पतिव्रता आहे तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खा कोशील तर का. सता तिथे सोड तिथे सोडली आणि ती त्या नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. आणि तिथल्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तुझ्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तरी मी सांगत नाहीये माझे भगवान श्री ज्ञानोपराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. सत्वारा उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दना कृष्ण दत्ता. मग महाराज महिला मंडळाचं पटपट उत्तर द्या. आता हिरण्यकश्यप कोण आहे बोला चला. तुम्ही बजीर झाल्या
नाही आपल्या कीर्तनात 3 नियम आहेत. बोलत चालायचं, भामटेवणी कीर्तन ऐकायचं नाही, पहिली गोष्ट यायचंच नाही. दुसरा नेम बोलत चालायचं, इकडं तिकडं पाहायचं नाही आणि चिंतामाई करायचं नाही. मी गेल्या माझ्या पप्प्याचं कसं होईल, तू मोकळ्या मनानं जा. तूच पप्प्याची बिस्किट हांती कसा कर, तू काय पप्प्याचा विचार करते बाई. कमरेवरती हात आणि विठ्ठेवरती उभा, तो सगळ्याचा बाप. चिंता काहीच करायचं नाही. आणि तिसरा नेम, मी गेल्यावर मला घोडा लावायचा नाही. नाही मला पटलं नाही कीर्तन, तुझ्या बायकोचं पटन माझा काय प्रश्न त्याच्यात. तसं जमतच नाही आपलं कीर्तन. आणि बोलत चालायचं. आता हिरण्यकशिपू कोण आहे महिला मंडळ, राक्षस आहे. बोलत चला कोण आहे, राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय, भक्त प्रल्हाद. बोलत चला काय, जोरात बोला, जोरात बोल रे प्रे, जोरात बोल. काय, भक्त प्रल्हाद. मग आता भक्त प्रल्हादच्या आईचं नाव काय, काय तू आता डबल वर. आता हिरण्यकशिपू कोण आहे महिला मंडळ, राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय, भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हादच्या आईचं नाव काय, बोला चला काय तू. मग आता हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी, मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला, त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यावरती आणि आईच्या मुखामध्ये भक्त नाम चिंतन होतं. आणि ते कोणतं नाम चिंतन, इको द्या, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण
महाराज, परंतु आज संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये आपली आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईकांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होत आहे. तर प्रत्येक ठिकाणी ह्याच वेळेस आहे तर प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या समाज बांधवांसाठी त्या ठिकाणी जे आपण काही काम केलेलं आहे मागच्या काही वर्षांपासून त्याच्यासाठी त्यांना भेट देणं महत्त्वाचं असतं. त्यांचं प्रेम देखील खूप असतं, त्यामुळं तिथं आवर्जून आपण टाईम टू टाईम उपस्थित राहिलं पाहिजे. त्याबद्दल तुमची 2 मिनटं माफी मागतो. आपण मागच्या 3 वर्षापासून आपल्या राजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरं करत आलो आहे आणि माझे सर्व तरुण जीवाभावाचे सहकारी या ठिकाणी अतिशय प्रगल्भपणे आणि चांगल्या उद्दिष्टाने या ठिकाणी आपली जयंती साजरी करत असतात. शेजारी बघितलं तर मिरवणूक आणि डीजेचा कर्कश आवाज दिसतो, परंतु या ठिकाणी भक्तिमय वातावरणात आपण सर्वजण या ठिकाणी जयंती साजरी करतात. त्याबद्दल सर्वांचे खूप मी अभिनंदन करतो. आपले बालकीर्तनकार माऊली महाराज जावरकर यांच्या माध्यमातून आज ही कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडते. महाराजांचं खूप महाराष्ट्रभर नाव आहे, कायम नाव ऐकलं होतं, आज पहिल्यांदा महाराज बघायला मिळाले. महाराजांचं या ठिकाणी या सुश्राव्य वाणीतून कीर्तन आणि समाज प्रबोधन नक्कीच आपल्या या सर्वांसाठी एक मार्गदर्शक आणि एक प्रगल्भ विचाराचं आपल्या सर्वांवर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे. आपल्या या नाईक फाउंडेशन राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळ्यासाठी आपण राजन शिंदे मंचच्या माध्यमातून नक्कीच त्यांना लागल ती मदत आपली कायम होती कायम राहील असा शब्द आजच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना देतो. आणि इथून मागे देखील सिमेंट कॉन्क्रीट सारखा खंबीरपणे उभं होतो आणि इथून पुढे देखील कायमच तुमच्यासाठी उभा राहील असा शब्द आजच्या या निमित्ताने देतो. जास्त वेळ घेत नाही, धन्यवाद. उमाजीराजे नाईकांचा विठाला 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 हॅलो. मग हिरे आपला विषय कोण चालू होता? फिशकल विषय कोण चालू होता? हा नारायण नारायण झालं आता कवरही नारायण नारायण राहते काय? कुठे चालू होता विषय? नाही काय काय म्हातारे म्हणत असतील हा पैसे तू घेतो आणि मला विचारतो का मेल्या? म्हातारा बिल्ले आलो. आपला विषय चालू होता हिरण्यकशिपू. मग एवढा हा पापी, मग भक्त प्रल्हाद का जन्म आला? त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यवनती. सुसेन मात्र पुण्येन मित्र पुण्येन चतुर्दा दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला एकत्र असतात ना, त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचा प्रथम ज्यांना सांग.
आपुल्या हिता जो असे जागता हे आवाज द्या बरं इथं मॉनिटर. धन्य माता पिता तयाची धन्य माता हा असं असू द्या नंतर पिता असं का त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय श्रेष्ठाच्या आधारे जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्त्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक ही मातेचा आहे आणि काही दिवसांनी संबंध ही पित्याशी आहेत. याचं तिसरं एक कारण आहे. आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचा आश्वित असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली कल्पना करा आपण जे करस्ताचा नसतो ना आपल्या एक ठेस लागली ना आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही मानत आपण जे मोठा हवे पास करत असताना आपल्या अंगावर ट्रक आला ना अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता. विठाला प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहेत किंवा नाही आहेत किंवा नाही रे. मग या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतं कोण. कोण मानत रे. अय बाळू उठ रे तू. बाळू बाळू अय बाळ्या उठ रे तू बस खाली. तो पिवळा शर्टवाला तू आई वडिलांच्या पाया पडतो का. खरं बोल पडत नाही ना. पडत नाही ना. खरं बोल पडत नाही ना. पडत नाही ना. हा उमाजी राजांचे मावळे सांगतात सर हा नाही का असं आहे. बरं खा बस खाली तू रे ह्याला असते हे थोडा अवकाळत दिसतंय म्हणजे थोडासा. तू रे हे तुझी आई आली का कुठे. ह्याची आई कोण आहे. अय पप्प्याची आई. ह्याची आई कोण आहे. हात वरी करा बरं तुम्ही का हे पाया पडतात ना तुमच्या. पडत नाही ना. पडतो वा 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 टाळी वाजवायचं सर. ते शर्ट खाली का हां अख्खं दिसून राहिले चड्डी. बस खाली. ए आई वडिलांची सेवा करायला शिका. आज उमाजी राजांच्या नाईक यांच्या परिवारानं आणि आज राजांच्या मावळ्यानं आज एवढा मोठा दिवोभव्य सोहळा शिवलाय आणि बाजूकडं पाहिलं तर काय अख्ख्या महाराष्ट्रात उमाजी राजांची जयंती होत आहे. पण आज संगमनेर तालुक्यात आज 1 नंबरची जयंती करता येते म्हणजे क्रांतीवीर फाउंडेशनवाले. बाकीकडं काय डीजे बुजाव गडुराचं पाणी. कशाला डावणीला नागाच्या पिल्लाला डीजे रमिक्स मुतलं छड्डीत. नाही रे जमत नाही. आई वडिलांना लई मास करू नका. थोडं राजांची जयंती करायला शिका आणि नुसते पिवळे कपडे घाल. कोणी मावळ्यांसारखे कोणी पिवळे कपडे घालू शकतो पण त्यांच्यासारखे हृदयात मावणारे राजांना हृदयात ठेवणं म्हणजे फक्त क्रांतीवीर फाउंडेशनवाले. तो टाळी वाजवा. आणि मला खरं तुमची सर्वजण आहे का इकडं बा मावळे तुम्हाला माझी खरी कमाल वाटली जेव्हा तुम्ही तरुण मंडळ एकत्र एवढा मोठा दिवोभव्य सोहळा केला. हा खरी कमाल आहे. नाहीतर तरुण आहे जवान ह्या ती तरुण नाही. आता तरुण नाही राहिले. आता सर्व आता आज कार्यक्रमी तरुणांनी तुम्ही थोडं आता बसत जा. तुम्ही आता लई लोड घेऊन जाऊ नका. नाही नाही हे लई मंडळी खुळीची. ही उठली का ही बसलीच. ही मंडळी काय म्हणते त्याला जमल का. त्यांना
त्यांना जमल का? तुम्ही काय दूर काढले म्हणून ते दूर काढतील? थोडं तरुण मंडळाला काम करू द्या ना. तुम्ही त्यांच्या पाठीमाग त्यांना आशीर्वाद द्या तुमचा. ते नाही, तरुण मंडळानं टाळ घेतला का मथरा उठलो, नाही नाही तुला वाजत नाही, तुला वाजवता येत नाही, बस खाली. ते काय म्हणत, हे घे तुझा टाळ, बाई वाड्यावर या. अरे स्वामी तिने जगाचा आणि आई विना, बोलत चला आई विना भिकारी. अरे अर्ध्या रात्री उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्या जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पे होतं चॅप्टर उठून जाईल ना. एवढा भोरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कुणी केली भाजी? आणि पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कुणी केली? म्हणजे ती महिलांची स्टाईलच असते तशी. मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोने केली. हा, पप्पे म्हणला बायकोने केली व्हाय. आणि पप्प्याला बायको म्हणलं की पप्पे पेटूनच सुटला. आता आहेत का बघा ते मागचे 9वी 10वीचे पोरं, ते आमच्या पुढे येतात. आमच्या पुढं बायको अशी नीट करून टाकीन. मी म्हणलं थोडा बस, तुझा बाम तसाच म्हणायचा, तुझी आकन मागन छटी फटन पुढच्याला म्हणतो फडवून टाकीन, फडवून टाकीन. मग ही कोणशी मी? तसं जमत नाही. आणि आता 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही, एवढी गाड्यांची किंमत कमी झाली का? 80% महिला मंडळ नाव घेऊन हाका मारतात. ही मंडळ या मंडळीला काय म्हणते? ए श्याम, ए श्याम, खिशात नाही दान. तुम्हाला सांगतो, तरुण मंडळ असं वजनात गेले जायचं. वजनात बाबा बाबा सरळ वजन आहे का? वजनात. आणि बायकोला म्हणायचे जेवायला वाढ, महाराज आलेत. वजनात वजन ठेवायचं आपलं घरी. वजनात बाहेर किती पण लाच घाल द्याव, घरी वजनात जेवायला वाढ. असं बाईवाने हाका मारायचं नाही. ए स्मिता, ए स्मिता, मला जेवायला वाढतेस का ग? तसं म्हणायचं नाही, जेवायला वाढ. आणि 1-2 आशकाच किचकट, ती म्हणली नसती वाढी. मग आता काय विचार करायचा नाही, बाया मागं सरकवायच्या, जीव होईल तर होईल. दारात जायचं चपलीपाशी आणि चप्पल घालून 10व्यावर जेवण यायचं. हां. आणि पप्पा म्हणला बायकोने केली होय. मग मग चालायचं. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ, वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात विडी, आणि ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी. आणि आई मात्र हटकुणी तर का? आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. आई रे बैमान दुनिया, हे आई रे बैमान दुनिया, ताई वाजवा. आई रे बैमान दुनिया, आई रे. हे बाबा बाबा बाई नाही मारे, आई रे बैमान दुनिया, आई रे
माँ बाप को कोई ना माने औरत को मान थोड़ी को द्या साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बेईमान आई रे बेईमान दुनिया आहे रे. अरे आज नाईक फाउंडेशन यांनी एवढा मोठा देव भव्य सोहळा केला राजांचा. उमाजी नाईक यांच्या राजांचा एवढा मोठा देव भव्य सोहळा केलाय. त्यांच्या विचारानं त्यांच्या आशीर्वादाखाली आजपासून जर तुम्ही आई वडिलांची सेवा करा, आईवर प्रेम करायला शिका. आईवर भाषण देऊन काही फायदा नाही. आई बापा भाषण दिवसभर भाषण इंग्रज गेल्यापासून भाषण परत यायची इंग्रज येण्याची वाटोळ आली. काय चित्र. थोडं आईवर प्रेम करायला शिका. त्यांच्यावर भाषण देऊ नका, त्यांचं प्रेम करा. अरे आपण या जगापासून हारलो नाही, आपल्या स्वतःपासून हरलोय. एका सुंदर कवीने एक वाक्य सांगितले, इको द्या. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माई. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई रे माई रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा. जीना 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 रे उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. जीना 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 रे उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. जीना 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 रे उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. जीना 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 उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा माई. एक दिन चमकूंगा मैं तेरा सितारा माई रे माई रे, तेरे बिन मैं अधूरा रहा. माई रे माई रे, तेरे बिना मैं तो अधूरा रहा. जीना 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 रे उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. जीना 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 रे उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. जीना 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 अरे म्हणून आई वडिलांची सेवा कराय का सुंदर काय वाक्य सांगितलंय. थाप इको द्या. जीना 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 रे उड़ा गुलाब माई तेरे चूनरिया लगा रे. म्हणून आई वडिलांची सेवा करायला शिका. आईवर ज्ञान भाषण देऊ नका. अरे त्यांची सेवा करायला शिका. अरे तू रे पोरे कितीला आहे? 5वी. घड्याळाला काठी किती रे? थांबा, घड्याळाला काठी किती? अरे घड्याळाला काठी किती? तुला अकली आहे का? बघा किती बारकी पोरग्यान एवढी सुद्धा अक्कल नाही करत ना. तुझा दाखला कुठे? दाखला काढून घेते. बस खाली पोरं. आता पटपट उत्तर द्या. आज उमाजी नाईकच्या राजांसाठी आज जयंती आहे त्यांची. आज जयंतीनिमित्त एक तुम्हाला प्रश्न विचारतो. राव आता प्रश्न ताईट बसा, मला स्टार्ट बसा. खरं खरं जर तुम्ही वाघ असले तर खरं सांगायचं. तुम्ही सांगणार ना?
उत्तर देणार का? आता आहे का? रावण माहिती आहे ना तुम्हाला? रावण रोज सोन्याचा मुकुट आपल्या डोक्यावरती घालायचा, रोज सोन्याचा. मग मुकुट वर्षाला झाले किती? किती झालं नाही? हा हा एक. अरे डबल सांगू तुम्हाला नाही कळत. रावण रोज आपल्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट घालायचा, रोज, एका दिवशी नाही, रोज. आणि रोज म्हणल्यावर वर्षाला मुकुट झाले किती? आ 365 नाही होत. रावणाला तोंड 10 होती हो. रावणाला तोंड 10 होती. नाही 365 काय नाही होते. दाखला काढून घ्या. तुम्हाला येत नाही तुम्ही शाळा शिकू नका. गुरुजी तरी कोणता आहे? आपल्या गुरुजींकडे शिकायचं ना. आपले गुरुजी बसलेत. गुरुजींसाठी टाळी वाजवा जोरदार. त्यांचे विद्यालय, त्यांच्यापाशी शिका. दाखला काढून घ्या शाळेतून. तू शिकू शकत नाही, तू येडा माणूस आहे, ते मला सगळं. हे पोरं इची तर असतात. एकाने विचारलं महाराज, एका गुरुजीने प्रश्न विचारला, पप्या उठ, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, पूर्व. तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे. मग माग काय आहे? तो मला माझी चड्डी फाटलेली आहे. मला आता का हे चित्र काय? पण आणि एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का? तो म्हणला, सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल. एक म्हणला 5 मधून 5 गेले, किती राहिले? तो मला नाही येत. मग गुरुजीने सांगितलं, तुझ्या आईनं डब्यात किती चपात दिले? तो पोरा म्हणला 2. मग 2 2 खाली का राहिलं? तो म्हणला भात. अरे याला 0 म्हणणार, भात कुठं असतं? काही चित्रपणा. एका गुरुजीने प्रश्न विचारला, तो जन्म कधी झाला? तो म्हणला माझा जन्म बुधवारी. आता मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर तुमचा? सर म्हणले माझा जन्म रविवारी झाला. रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का? रविवारी तर सुट्टी असते. सर म्हणले चुप बस, लई बोलू नको, नाहीतर कमरेचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला, सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही. सर म्हणले का? बेल काढल्यावर तुमची पॅन्टच खाली येणार आहे आता का? अरे असले चित्र पोर. आणि आज उमाजी राजांच्या नाईक यांच्या जयंती निमित्त महिला मंडळ, आज तुम्ही राजांपुढे एकच मागा. काय मागा? पुत्र देई गुंडा पुत्र दे गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. महिला मंडळ 3 लोका झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे. हे वजनदार पोर असतात. ऐ बचत गट, हे वजनदार पोर. एक माझ्या पशी आला, मारले महाराज रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसं झोपत असेल? मग त्याच्या मागं आलं, म्हणजे रावणाचं तोंड 10 आहेत. मग गाडीत बसल्यावर तंबाखू खाल्यावर थुकायला झाला. आता सगळं व्यवस्थित झाला तर बसा खाली, बसा खाली. विरहला 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 तुमच्या गाव तुम चुप बसतो. हे गाव तुमचं आहे का नाही? गुरुजी तुम्ही आम्हाला झपकी होती, पण ह्यो मारुती वाघ सोपा नाही ना.
तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली थांब हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी बुकाच केला एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये आणि हनुमंतरायमध्ये कसली ताकद तर त्या वाघानं आईचं दूध पिलं होतं आणि 4-5 एकत्र पोरं झाली एक म्हणले सबसे बडी कोण आहे सबसे बड़ी पृथ्वी माता और पृथ्वी की बड़ी वो तो शेषनाग के सर पे खड़ी तो शेषनाग बड़ा शेषनाग का है का बेड़ा वो तो महादेव जी के गले में पड़ा तो महादेव जी बड़े महादेव जी का है के बड़े उनका कैलाश पर्वत रावण ने बांस से उखड़ दिया तो रावण बड़ा पेला का है रावण काय का बड़ा राम जी ने बांस से रावण को मारा तो राम जी बड़े राम जी काय के बड़े और तो हनुमान जी के हृदय में खड़े दगड लावा ते सारखं पडते ते अपमान होतो राजांचा नाही दगड लावा तिथं नाही ते हार काढून टाका तोंडावर येतो हार काढा दगड लावा तिथं दगड विरहाला 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 हनुमंतरायमध्ये एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये एवढी ताकद का होती तर ते वाघानं आईचं दूध पेलं होतं अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आणि एवढी ताकद होती महिला म्हणलं आता दूध राहिलंय का मथऱ्याच्या नागपुडीत उठला फाड 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 विधान विठ्ठल
साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विठाला 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 मंडळ. आता दूध राहिलं नाही, आता बाटली. आता जन्मतापासून तर वाटली तर शेवटपर्यंत वाटली. फक्त टोपणाच बदल होतो. त्या आधी लबराचं असतं, मग पत्राचं. मग ते आता मोठी झाल्या मोठी बाटली, ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 टारकरे असू द्या, ती एक बेवडा ऐकत नाही. मसलं तुम्ही पिऊन दाखवा. हे बघा आलं बघा तिकडं. या 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 तुमचीच वाट होती इथं. या तुम्हीच कमी होते. विठाला 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 असं चालतोय रोबोटोनी. आतली चड्डी नाही पण रोबोट आहे. शै नाही उघडून आथून मोकळा. प्युअर रेंज मध्ये. विठाला विठाला हे बेवडे चॅप्टर असतात. 2 म्हातारे पारावर बसले म्हणला वैरा दारू पिल्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला 100% जाणार. तो म्हणला का दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पोरं बाळे गेले, तुझा खोकला काही नाही जाणार बा. अरे ते घालीनं वेगळं, हे घालीनं वेगळं, कळतच नाही हो काय जणांना. विचित्रपणा काय पण. आता इथं सांगितलं ना पुरुष मंडळीला दारू पिऊ नका, बुटका चोरू नका. मी आता स्टेजच्या खाली उतरल्या काढलीच तंबाखू. वैर बैस लईच लांबून महाराज येतात बा. पण आज क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त आज नाईक फाउंडेशन मंडळानं लईच निवडून महाराज आणले. तर पण ते आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बा. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगलं की दारू पिऊ नका, व्यसन करू नका. चुना आहे का रे? चुना थोडा मजा नाही येत. चुना आहे का? नाही असलं तर सांग. म्हणलं काय म्हणला नुसती धावपळच. पण आजचं तर लईच बारीक पिल्लं होतं, पण लईच झपकीत होतं बा आपल्याला. तर अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगलं की दारू पिऊ नका, व्यसन. गप्र सांगितलं असत्या. वय मनात असतंय. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. सांगणं त्यांचं काम आहे, माना डुळं आमचं काम आहे. तंबाखू खाऊन मोकळा रे नका करू नास.
अरे ते मागचं सोडा आताच बघा. आणि आज राजाने आपल्यासाठी बलिदान दिलं. आणि तेव्हा सरकार होतं इंग्रजाचं सरकार. अरे त्यांनी काय राजांची हाल केली, साखळी बांधले, त्यांना जेलमध्ये टाकलं. अजूनही कार आहे तिकडं पुण्यामध्ये, जेलमध्ये टाकलं. एवढा अन्याय केला आमच्या आपल्या राजावर. अरे अजूनही थोडी त्यांची सेवा करायला शिका. जर राजे गेले असतील तर आमच्या मावळ्यांच्या अजूनही राजे आपल्या हृदयात आहेत. अरे काही लोक म्हणले यार तुमचा राजा अर्थ दाखवा. आपण म्हणायचं आमचा राजा दिसत नाही पण आमच्या हृदयामध्ये लपलाय. हां अरे काय सावता महाराजांचं वाक्य आहे, देव धावत आला पंढरीचा राजा. सावता महाराज वाचवा, काय झालं, चोर लागलं माझ्या माग. हा पंढरीचा चोर ह्योच मोठा पांडुरंग परमात्मा. आणि ह्याच्या माग कुठं चोर लागतात काय. आणि चोर कोणी दाखवून दिला, आमच्या जनाबाईनं. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा पंढरीचा चोर. काय वाक्य सुंदर आहे. मग तेव्हा मात्र सावता महाराजांनी ऐका विना घेतला ना आपलं हृदय पाडलं आणि देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. तसं आपले राजे आपल्या हृदयामध्ये आहेत. त्यांची सेवा करायला शिका. त्यांच्यावर भाषणं देऊन काही गरज नाही, त्यांची सेवा करायला शिका. अरे राजा जाऊ दे ना, राजे उमाजी नाईक जाऊ द्या, पण आपल्या हृदयामध्ये अजून सुद्धा उमाजी नाईक आहेत. अरे त्यांना काही इंग्रजांनी त्रास दिला, इंग्रजाला कापूनच काढायचे. म्हणून एकदा उमाजी राजांसाठी जोरदार हो, एकदा उमाजी राजांचा, उमाजी राजांचा हर हर आणि ऐका आणि उमाजी राजांना अभिमान होता आपले छत्रपती शिवाजी महाराज अजून आहे, त्यांची सेवा करायची उमाजी महाराजांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली. आणि उमाजी महाराज एक खरे भक्त आहेत म्हणजे खंडोबा महाराजांचे. आणि आज तुमच्या गावात खंडोबा महाराजांचं मंदिर आहे ना, वा वा. तिकडे टेकणे एवढे का वर आहे, वा वा वा. काय म्हणजे उमाजी नाईकची तुमची जयंती पण आहे आणि टेकडीवर खंडरायाचं मंदिर पण आहे. काय भाग्य आहे. विठाला विठाला. आणि आजकाल परवा बाप्पांचं विसर्जन झालं. गणपती बाप्पा ठेवले होते ना तुम्ही, बसवले होते का गणपती बाप्पांना? हा कधी झालं नाही विसर्जन? हा काही जणांचं परदिशी, काही त्याच्या परदिशी, काहीचं आज झालं, काहीचं काल झालं. म्हणजे 11 दिवस गणपती बाप्पा असतात, हाय की नाही आपल्याकडे? हां अरे गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे. ज्यांचं स्मरण केल्यावर बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्यांना म्हणायचं गणपती. अरे पुरुषांच्या कमळा 4 पदी कर्जर असतो, ते गणपती बाप्पांचे 4 वेद आहेत. 6 हात म्हणजे 6 शास्त्र आणि गणपती बाप्पांच्या गळ्यातले 18 अलंकार माळा म्हणजे 18 पुराण. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण जे आपल्या अंगावर झेलतात, अशा गणपती बाप्पांचे एकदा तुम्ही नामचिंतन करा. तुझं सुख करता, तुझा दुःख हरता, अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरी आले, बाप्पा मोरी आले, चरणी ठेवी तुम्हाला.
चरणी देवी तो माता गणपती बाप्पा मंगळमूर्ती 1 2 3 शरणी देवी तो माता शरणी देवी तो माता गणपती बाप्पा हे वजनदार देव आहेत. गणपती बाप्पांच्या 4 गोष्टी वजनदार आहेत. कान मोठे आहेत, सोंड वाकडे, डोळे बारीक आहेत. बघा बरं, गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत, डोळे बारीक आहेत, सोंड वाकडे, पोट मोठं आहे. गणपती बाप्पांचं उत्तर पहा बरं. कान का मोठे? आता गणपती आज उमाजी राजांची एवढे मावळे आहेत, तसे गणपती बाप्पांचे तुम्ही सर्व मावळेच आहेत. आणि गणपती बाप्पांची कार्यकर्ते म्हणजे हलक्या कानात देव जमत नाही ना, म्हणून कान मोठे. मग आता सोंड वाकडी काय? गणपती बाप्पाचा भक्त जे सरळ काम करेल त्याला गणपती बाप्पा सरळ फळ देणार, आणि जे वाकडं वागतंय त्याला वाकडंच फळ देणार, हे सांगण्यासाठी सोंड वाकडी. मग आता पोट मोठं का? अख्खं ब्रह्मांड मावलेलं आहे पोटात. मग आता डोळे छोटे का? गणपती बाप्पांच्या भक्तांना कोणी त्रास देईल तर गणपती बाप्पांनी त्याचा काटाच काढणार, म्हणून गणपती बाप्पाने अशी सुषमरूप CCTV विठाल म्हणून पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुळामाने जन्मात असतात हे जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या दुसऱ्या जन्मात कन्या पुत्र होती कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाट देवा कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का? त्याचं एक कारण आहे. मातृत्वाचं पराक्रमी पुत्राकडे आणि पराक्रमाचं मातृत्व एक कन्याच करू शकते. आणि याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे, आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर सांगतो, भजन करा विठाल.
कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीत आणि ते कॉफी घेतले नाही, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ती कोणाशी बोलत नाही, आणि ती तिथे बसू नये. तू घे जेवण. काय काय आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, अरे त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते आणि संध्याकाळच्या वेळेत बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते, आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते. बाप डोळेकडून पाहतो तर काय, मुलगे कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक आहे ना बाबा? बाबा बाबा हात पाय शेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप रडत उठून बसला आणि मुलीला कवटाळा आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा? का लढता बेटी? जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचं होतो, तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावर हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचे लग्न झाले, त्या वरची बापाचं वय 50 असू द्या, मुलगीच्या सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप असं सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का, दादा दादा तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का बाबा. बाप मात्र त्या खांब्याच्या मगल ढसा ढसा लुडतो. तो बाप आहे का लढणार नाही बा? अरे बापाला तर हाताच्या फोरासारखं सामान केलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोध धरून चालवायला शिकवला, तीच मुलगी सासरला नांदायला जात असते. का लढणार नाही बा? जेव्हा ती मुलगी
एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरं पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते म्हणून सासुराशी जाय मागे परतून पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा ही निस्वार्थ प्रेम मुलगी आपल्या बापावरती करत असते. म्हणून एकदा सर्वांनी दुःख विसरा, सर्वांनी थाट बसा, थाट बसा. हा भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. हा भामट्यावानी थाट बसा. बरं ते महिला मंडळ पालखून मांडे घाला. हे बघ ह्या झोप येऊन राहिली त्या पोऱ्याला. तसं ऐकायचंच नाही कीर्तन. हा काय काय जण इथे येऊन असं बसते. काय मोकळं जगायचं. लहानपण गेलं खोड्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि मथऱ्यापणी खाटावर पडतो. आणि यमाला आता बघा बरं, यमा 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 मला उची यम म्हणल्या तू साध्या अवलादीचा नाही, तुला आमोशी शिवेन येता येत नाही, खात नाही पेत नाही, थोडं इज्जतीनं खात जा. थोडा काय पण खायचं, पाणीपुरी बर्गर सरगर पुर्र. आणि थोडं पाणीपुरी खाणं थोडं नीट आकलीनं खात जाओ. अरे पोरो तुम्ही खात जाऊ नका. बदाम खा, 4 बदाम खा, 4 खाजू का. पाणीपुरी खाती मंडळी. वरून काय म्हणते, टेस्ट छान आहे बरं, 1 नंबर, मूर्त टाकून दिलंय तुला. नाही हो महिला मंडळ मी तुमचं आहे. सर्वजण आहे का पुरुष म्हणून महिला मंडळ आणि उमाजी नाईक राजांचे कार्यकर्ते आणि त्यांचे मावळे नीट आहे का, मी तुमचा आहे. मी तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे, तुम्ही निम कीर्तन ऐकलं पाहिजे.
आणि महिला मंडळ पुरुष मंडळी सांगतो माझं कीर्तन हे कधी महाराज म्हणून ऐकू नका, माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐकत जा. संगमनेर तालुक्यात असू द्या, नाशिक जिल्ह्यात असू द्या, कुठं पण असू द्या कीर्तन, पण तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐका. नाही वाईट कोणीतरी वाईट बोलला पाहिजे ना आपल्याला. पाणीपुरी खायचं प्युअर घाण क्वालिटी, बर्गर खायचं, बर्गर पचूच ना, अख्ख्या रात वास वास. पप्प्याची आई म्हणली पप्प्याच्या बाबू एवढं खाला, 4 फॅन लावलं तरी वास जाईना. आणि इकडे पप्प्याची आई म्हणून आली सुख करता दुःख हरता इकडून पप्प्यानं आरती चालू केली. जग बदललं, खात नाही प्यात नाही. पाहुणे आले, पाहुण्याने फोन केला, हॅलो कुठं आहे, अजून आहे का? म्हणलं हाय अजून आहे. मरूच नावलं. काय जणांना अख्खं गाव कटाळलं, मरूच ना. आणि देव कधी पण पहा, देव चांगले माणसं लवकर नेतो. आणि देव पहा, देव बेवड्यांना का नेत नाही? बेवडे प्युअर हलकट क्वालिटीची. तुम्हाला एक माझी तुम्हाला माझं एक ओपन चॅलेंज आहे. तुम्ही दारू किती प्या, किती पा, पण आमच्या महिला मंडळाचं संसार नाश करू नका. जर तुम्हाला दारू प्यायचं आहे ना, तर बापाच्या पैशाचं पी आणि स्वतःच्या पैशाचं पी. अख्खी जमिनी आम्हाला काय फायदा नाही, पण आमच्या महिला मंडळाला त्रास देऊ नका. काहीशी दारू पितो आणि काहीशी करतो. आता सीजन संपला, आता दारू नाही तसलं काय नाही, आता मुतला छड्डीत. आणि एक प्रमाण पाठ करा. आपुलिया पण कन सोडवण, आपुलिया पण कर सोडवण, आपुलिया पण कर सोडवण, आपुलिया पण कर सोडवण, आपुलिया पण संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, आपुल्या पण आपुल्या पण आपुल्या पण कर सोडवण, आपुल्या पण कर सोडवण, आपुल्या पण कर सोडवण, आपुल्या 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 खात नाही प्यात नाही. पाहुणे आले, पाहुण्याकडे असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा, पाहुणे म्हणले दूध, पाहुणे म्हणले थोडी दारू, पाहुणे म्हणले पिठलं, पाहुणे म्हणले थोडा रस्सा. आणि सर्वांना सांगतो, इथं सुना आलेत का कीर्तनात? अय म्हातारी सुना आलेत का? महिला म्हणतात बोलत चला हो. असं काय तुम्ही शिवच्या पूत झाले बो, जोरात बोला. आलेत का सुना? सुना थोडे कान खोल के सुना. हां सध्या तुम्ही आता सासू सासऱ्याला त्रास देते. आणि सुना तुम्ही थोडं सासूबाईला आई म्हणा, आणि सासूबाई तुम्ही थोडं इज्जतीनं राहत जा. असं टणटण उडे हाण जाऊ नका. तुम्ही ना सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं थोडं बंद करा. तुम्ही म्हणाल हिच्या अशी, हिचा बाप तसा, साडी दिलं आणि पीसच राहिलं. काय एवढी बिकार आहेत का तुम्ही? तुम्ही उलटा फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 आय, जगातच एक नंबर. माझ्या सुनेला तोडच नाही. सुनबाई लगी चाच घेऊन येणार आणि त्या माईच्या जग लई येड आहे. फक्त गोड बोला आणि म्हातारी बी लई काम करेल. सुना म्हातारी सासूबाई
सासूबाई काय नाही हानती. सासूबाई म्हणते सुनबाई नाही आधी माझ्या डोळे देखत सुनबाई नाण्याचे डोळे देखत. आण बाई आण, तुला आज सुनाचा झटका माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सून आली का सप्टेंबर मध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. हां तुम्ही मला शिवाय देते मेल्या ह्याला कोणी बोलवलं. हां तू मला फक्त शिवाय देऊन पाय बाई तू मेलीच. हां नाही नाही मला कोणी शिव नाही देत. सर्वच प्रेम करतात माझ्या पुरुष मंडळी. सर्वच उमाजी नाईक यांच्या मावळे सर्वच प्रेम करतात. मला कोणी शिव देत नाही. पण तरी आसकास कुच कटावला दी. हां आणि सुना तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी असे पाहुणे रावळे आले ना तुम्ही एकच काम करायचं. अहो आमच्या आत्यामाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी घेतलीच भांडे निघालीच घासायला आणि म्हातारी म्हणली की साबण खल्लास करील पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनमाईने सासूबाईला आई म्हणा. आत्ता घरी गेल्या काही काम असलं ना तुम्ही माझी आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय. अरे म्हातारी म्हणा माऊली जाऊर करते दंड ठेवलं का काय म्हणून आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिलेला आई फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचे लेकरू आले सासरा बाप्पासारखं प्रेम करतो सुंदर संसार करतो मला बी आई म्हणतो आणि तू कशाला चपात्या करते. ओके बाजूला मी आहे की ओके. जाम झाले म्हातारी चपात्या करू करू. सुनमाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं आणि इकडं टीव्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला. इकडं म्हातारी धुरणं आणि इकडून म्हातारी काय म्हणते रागीर झालंय म्हणून हसलंच पाहिजे. आता इथं कीर्तनात महिला म्हणणं हसलेत ना हे सर्वजण सज्ज नाहीत. पुरुष हसले नाहीत ना लपडा आहे. हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं ना त्याला 4 माणसं बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. हां फुटला बाबा मला वाटलं मीच गेलो का काय भावरी. नाही म्हणजे काय भरोसा नाही ना. नाही कीर्तनात काही टेन्शन नाही पण तरी गेलो बा. आणि जे हसत ना साहेब आले हां अमोल भाऊ खताळ आले साहेब भाऊ आले जोरदार टाळी वाजव साहेबांसाठी. आता तरी वाजवा साहेब आल्यावर काही टेन्शन आहे का तुम्हाला. टाळी वाजव जोरदार. अमोल भाऊ खताळे आमदार साहेब आलेले आहेत आता तुमच्या इथं. जोरदार टाळी वाजवा साहेबांसाठी. जशीच मी त्यांचा आभार म्हणतो विठाला विठाला. तेव्हापासून तुम्ही आशेत बसलेले आहेत. फटफट 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 फटफट. हां बंद. हां तेव्हापासून तुम्ही आशेत बसलेले आहेत. सर्वांनी नामचिंतन करा. सर्वांनी असं 2दा हातोरी करा. चलो महिला पुरुष इकडचे बाहेरचे मंदिरातले आतले हात वर. सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठो पार हरि जय जय
तसे आज या ठिकाणी आज क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक राजांच्या जयंतीनिमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली नाईक फाउंडेशन राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि आज मंडळाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे अमोल भाऊ आलेले आहेत खताळ आमदार साहेब संगमनेर तालुक्याचे आमदार साहेब जोरदार टाळी वाजवा साहेबांसाठी. आणि काल आपलं कीर्तन लांब इथं म्हणजे काल रात्री वाशिमला होतं. मी वाशिमहून तुमच्या भेटीसाठी आलो आणि काल सकाळी कीर्तन गणेशवाडीलाच होतं आणि आमदार साहेबांचे पत्नी तुमचे तिथं आलेले होते ताईने पण सर्वांना आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. तसेच मी त्यांचा आभार मानतो. आणि आता अमोल भाऊ आल्यावर काही टेन्शन नाही. हां आणि असेच पक्वाजवाले गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांना धन्यवाद. आणि आज आपल्या गावामध्ये कीर्तन आणि आज क्रांतीवीर उमाजी नाईक राजांसाठी सर्व अख्ख्या देशात पोहोचणारे आपली शूटिंग आपल्या गावची शूटिंग आणि आपलं रेकॉर्डिंग आमचे भगवंत चॅनेल त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. नावामध्ये किती ताकद आहे. भ म्हणजे भगवन भ म्हणजे भटजी म्हणजे सर्व शब्द होतात पण भ म्हणजे भगवान चॅनल मोठं चॅनल हातोरी करा हात तसे पहा. विठाल दे विठ्ठल